मुलांनो, सुस्वागतम. कसे आहात? मजेत मजेत राहा, आनंदात राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आणि जर काम नसेल तर घराबाहेर जाऊ नका. सोशल डिस्टन्स पाळणं सर्वात महत्वाचं आहे. सर्व व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत असते, त्यामुळे तुम्ही युट्यूबवर जाऊन ते पुन्हा एकदा पाहू शकता. चला, आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी. आज मराठी भाषा विषयामधील आपण अभ्यासणार आहोत कविता. कविता म्हणजे गझल आहे. ही 6व्या क्रमांकाचं कविता आहे, पद्य आहे. रंग माझा वेगळा. आणि कवी आहेत सुरेश भट. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा काळ आहे 1932 ते 2003. अतिशय सुंदर अशी गझल आहे. पहा मुलांना, तुम्हाला गझल हा काव्य प्रकार आवडतो, कारण अनेक पुस्तकांच्या मध्ये, चित्रपटांच्या मध्ये, टीव्हीवर, रेडिओवर किंवा तुम्ही ऐकलेले असतील गझल. गझल हा उर्दू साहित्य प्रकार आहे, पण मराठीमध्ये चांगला रुळलेला आहे. आणि विशेष सुरेश भटांना श्रेय जातं की गझल हा उर्दूतला काव्य प्रकार त्यांनी मराठी साहित्यामध्ये आणलेला आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशा यांच्या गझल झालेल्या आहेत. चला तर आपण सुरुवातीला कवी सुरेश भट यांचा परिचय आपण घेणार आहोत. सुप्रसिद्ध कवी, अतिशय प्रसिद्ध असे हे कवी आहेत. पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे संपादक म्हणून, म्हणजे वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे काही काळ वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणजे बातम्या देण्याचं पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. आणि साप्ताहिक बहुमतचे संपादक. साप्ताहिक जे आहे बहुमत, साप्ताहिक 7 दिवसांनी निघणारं जे वाचनासाठी पुस्तक आहे त्याला म्हणतात बहुमत. त्याचे संपादक सुद्धा होते. आता त्यांच्या काही कविता संग्रहांची नावं आपण पाहूया. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केलेले आहे. आता यामधील मी 2 कविता संग्रह वाचलेले आहेत, रंग माझा वेगळा आणि एल्गार. आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही वाचू शकता कॉलेज सुरू झाल्यानंतर. अतिशय सुंदर असे हे कविता संग्रह आहेत आणि विशेषतः कविता पण आहेत आणि गझल आहेत त्यामध्ये. आणि त्यांनी आहे उर्दू साहित्य प्रकार गझल, पण मराठीमध्ये मानाचं स्थान किंवा मानाचं पान या साहित्य प्रकाराला मिळवून देणारे हे कवी आहेत. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयांच्या कवितांमधून जाणवते. आणि त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांनी राजकीय प्रकार, राजकीय विषय असेल अशा कविता, सामाजिक विषय असतील किंवा आशय असेल अशा प्रकारच्या कवितांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर अशा गझल आणि कविता सुद्धा छान लिहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगण्यासारखी एक विशेष गोष्ट अशी आहे की सुरेश भटांच्या लाईव्ह कार्यक्रम किंवा समोरासमोर असा कार्यक्रम पाहण्याचा, ऐकण्याचा योग माझ्या आयुष्यात आलेला आहे. 2000 साल आहे, 1987 किंवा 88चा कालखंड असेल. अहमदनगरमध्ये त्यांची एक मैफल, काव्य मैफल झाली होती. आणि या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी मी आणि माझ्या मैत्रिणी, एका कुटुंबामध्ये पास मिळालेला होता, त्याच्या आधारावर आम्ही गेलेलो होतो. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम प्रत्यक्ष आम्ही पाहिलेला आहे. खूप छान. तर अशा प्रकारे या कवीने वेगवेगळ्या विषयांवर लेखन करताना कोणकोणत्या भावना मांडलेल्या आहेत त्यातल्या प्रातिनिधिक बाबी इथे मांडल्यात आपल्या समोर. माणसाचा दुटप्पी व्यवहार, दुटप्पी माणसाचं दुहेरी वागणं, जसं म्हणतात ना, सरडा कसा रंग बदलतो परिस्थिती पाहून, त्याप्रमाणे काही माणसं असतात की जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे रंग बदलतात, म्हणजे त्याप्रमाणे आपलं वर्तन ठेवतात. की कुठलीही बैठक नसलेली विचार, कुठलेही आचरण करताना विचारांचा पाठपुरावा न केलेलं किंवा विचारांचा आधार नसलेलं वर्तन, माणसाचा दुटप्पी व्यवहार. आणि विशेषतः त्यामध्ये कोणता दुर्गुण असतो तर स्वार्थ. फक्त स्वतःचा फायदा पाहायचा. असं म्हणतात ना की
एखादं गाडगं असतं ना, गाडगं मडकं, त्याला काही बोट नसतो, तळ नसतो, अशा प्रकारची माणसं असतात की त्यांना विचारांची बैठकच नसते, कुठलंही तळ नाही, बिनबुडाचं गाडगं असं बोली भाषेमध्ये म्हटलं जातं. म्हणजे विचारांची बैठक नसलेली माणसं आढळतात त्यांना आजूबाजूला. नंतर ढोंगीपणा, ढोंग करणारी माणसंही आजूबाजूला त्यांना आढळतात. नंतर लाचारी पत्करणारी, लाचारी स्वतःच्या फायद्यासाठी कुठलंही कृत्य करणारी, स्वतःच्या फायद्यासाठी लाळघुटेपणा करणारी अशी माणसं समाजामध्ये त्यांना दिसतात. आणि त्यातूनच त्यांना कळतं की समाजातली मूल्यहीनता, की समाजातली जी मूल्य आहेत, संस्कारक्षम मूल्य आहेत, ती हरवलेली आहेत, हे त्यांना आजूबाजूला दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे तर मीची समाजाने केलेली मानहानी. समाज कधी कधी मानहानी करणारे, समाजामध्ये असे प्रसंग येऊ शकतात व्यक्तीला की समाजामध्ये मानहानी होते, अपमान होतो, असेही प्रसंग येऊ शकतात. आणि याविषयीचा प्रखर संताप ते आपल्या काव्यामधून व्यक्त करतात. या सगळ्या मानवी मूल्यहीनतेच्या बाबींवर आधारित त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. आणि आणखी एक महत्वाची बाब, कवितेमध्ये सगळे भावभावना त्यांनी हाताळलेल्या आहेत. विशेषतः प्रेम कवितेमधील त्यांची मृदू व हळुवार शब्दकळा ही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. पहा, प्रेम कविता म्हटलं तर हलका भाव, तरल भाव आणि असा मृदू, अगदी रेशमासारखा मऊ मऊ असा भाव प्रेम कवितेमध्ये असतो असं आपल्याला वाटतं. पण त्यांनी काय केलंय तर मृदू आणि हळुवार भावना वापरल्या आहेत, पण त्याच वेळेला कधी कधी तीक्ष्ण की धारदार शब्द वापरलेले आहेत. नंतर उपरोधिकतेने काव्यरचना केलेली आहे. अशा प्रकारे प्रेम भावनेला प्रेमाच्या स्वरूपाबरोबरच उपरोधिकता आणि धारदारपणा देखील त्यांच्या काव्यामधून आलेला आहे. आणि गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार, गझल हा उर्दूतला साहित्य प्रकार मराठीमध्ये आणला आणि मराठी गझल कशी रचना करायची, त्याचे काय नियम आहेत, या संदर्भात त्यांनी गझलेची बाराखडी या पुस्तकामध्ये लेखन केलेलं आहे. जर तुम्हाला गझल आवडत असेल तर सुरेश भटांच्या इतर अनेक गझला इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्या वाचू शकता. किंवा गझलेची बाराखडी गुगलवर उपलब्ध आहे, ती पण पाहू शकता. गझल याची रचना निश्चित असते. जसं शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळ्या रागांवर आधारित गाणी असतात, त्याप्रमाणेच गझल देखील वेगवेगळ्या रचनेमध्ये बांधलेली असते. की अक्षरांचा लघु गुरु क्रम कसा असेल, अक्षर ऱ्हस्व असेल की दीर्घ असेल, त्याच्या मात्रा किती असतील, म्हणजे गझल लिहिण्यासाठी किंवा त्या लेखकाला, कवीला अक्षर गणवृत्त, मात्रावृत्त माहिती असायला हवेत. आणि याच पद्धतीच्या गझल लिहिल्या आहेत त्यांनी. आणि तो रचना बंड किंवा आकृती बंड त्यांनी सर्वांना सांगितलाय आणि त्याचा निष्ठापूर्वक स्वीकार केलाय. दृढ निश्चयी प्रसार आणि त्याचा प्रसार केलाय, हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे. म्हणजेच मराठीमध्ये गझल असं म्हटलं की सुरेश भटांचं नाव येतं मराठीमध्ये, हे लक्षात ठेवा. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि गझल हा काव्य प्रकार किंवा रचनाबंध जो आहे तो अतिशय लोकप्रिय केलेला आहे तो सुरेश भटांनी, हे लक्षात घ्या. म्हणून गझल म्हटलं की सुरेश भटांचं नाव येईल आपल्या समोर. रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेमध्ये आपल्याला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला इथे होणार आहे. म्हणजे आपण आता या कवितेमध्ये किंवा गझलेमध्ये काय अभ्यासणार ते इथं सांगितलंय पहा. रंग माझा वेगळा, की इतरांच्या पेक्षा कवी कसे वेगळे आहेत. या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपल्याला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. पहा, समाजामध्ये अशी लोक दिसतात मेंढरासारखी, की एका व्यक्तीने जे केलं ते सगळेजण करतात. पण काही लोक असे असतात की इतर लोक जे करतात ते न करता वेगळं काहीतरी करतात, आपल्या कामावर आपला ठसा उमटवतात. अशा प्रकारे वेगळ्या व्यक्तिमत्वाची लोक असतात. मग कवीच्या बाबतीमध्ये
सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात. सगळ्या गुंत्यात गुंतून म्हणजे सगळी नातीगोती निभावताना हे स्वतःच जे व्यक्तिमत्व आहे ते तसं ठेवताना पण ते कलंदर व्यक्तिमत्व आहे. कधी कधी नियम न मानणारे आहे, पाय मोकळा ठेवणारे, कशात न अडकणारे, असं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात. तुम्हाला आम्हाला काय लागतं, तू कडक ऊन लागतं की नाही, उन्हाच्या झळा लागतात. परंतु अशाच जगा वेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. आता सावलीमध्ये काही झळा लागत नाहीत, पण अशी काही व्यक्तिमत्व असतात की त्यांना सावली, आनंद, सुख याचा सुद्धा त्रास होतो. दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो आणि व्यक्ती कोणी असो, सुख आणि दुःख ऊन सावली सारखं त्याच्या आयुष्यामध्ये येतच असतं. परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते. मग कधी कधी मिळणारं जे सुख आहे ते असं वाटतं की ते नकोसं वाटतं, त्याने आनंद होत नाही, ते दुःखच आवडायला लागतं. त्यामुळे गझलकाराला असे वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आपल्या आयुष्याने आपला विश्वासघात केलाय आणि म्हणून आपल्या जीवनाने आपला विश्वासघात केलेला आहे, आयुष्याने आपला विश्वासघात केलेला आहे. परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला, असा गझलकाराचा अनुभव आहे. पण पहा, अशा दुःखाच्या परिस्थितीत सुद्धा संकटाचा, दुःखाचा सामना कसा केलाय, तर हसतमुखाने स्वीकार केलाय. ठीक आहे की जसं ऊन सहन करावं लागतं, सावली सहन करावी लागते, पावसाळा सहन करावा लागतो, वेगवेगळ्या ऋतूंचा बदल सहन करावा लागतो. हा बदलही माणसाने सहन केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. त्यामुळे दुःखांचा लळा लागला. लळा लागणे, माया लागणे किंवा प्रेम लागणे. लळा म्हणजे प्रेम, माया, की दुःखही आवडायला लागलेलं आहे या कवीला आणि हा गझलकाराचा अनुभव आहे. त्याने स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असं म्हटलंय. त्यांनी स्वतःला काय म्हटलंय की मी असा सूर्य आहे की मध्यरात्री झाली की हिंडायला लागतो. मध्यरात्र होणं याचा अर्थ दुःख, काळोख, वाईट, नकारात्मक बाबी असतात. पण माणसांना, नकारात्मक परिस्थितीत असणाऱ्या माणसांच्यासाठी मी सूर्य आहे, मी त्यांना मदत करणारा आहे. मी देवदूताप्रमाणे, सूर्याप्रमाणे इतरांना मदत करू शकतो. मध्यरात्री हिंडतो मी, म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये मी सामील होतो, प्रकाश देतो. ज्यांचे आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे. आणि ज्यांचं आयुष्य दुःखाने भरलंय, नैराश्याने भरलंय, अंधकाराने व्यापलेला आहे त्यांच्यासाठी मी सूर्य आहे आणि तो पण पेटून उठणारा असा सूर्य आहे. असं जेव्हा ते नमूद करतात तेव्हा त्यांची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते आणि यामध्ये मग त्यांची समाजाचं ऋण, समाजाची बांधिलकी, सामाजिक बांधिलकी इथे त्यांची दिसून येत आहे. येतोय आता. ओके. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. आणि पहा, यामध्ये परस्पर विरोधी भावना मांडल्या आहेत. भावछटा वेगवेगळ्या भावना परस्परांच्या विरोधी आहेत असं दिसून येत आहे. कोणकोणत्या, तर अशा सावल्यांच्या झळा, सावल्यांच्या झळा विरुद्ध भावना किंवा अशी भावछटा आहे परस्पर विरोधी. दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य, अशा परस्पर विरोधी अर्थाचे शब्द किंवा अर्थाच्या भावना मांडलेल्या आहेत. त्यामुळे गझल अगदी छान बनलेली आहे. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभलेली आहे. म्हणजे गेयता गाऊ शकतो ही गझल आपण, गेयता लाभलेली आहे. या गझलेमध्ये यमक अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे. यमक अलंकार म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये अभ्यासलेले रायमिंग वर्ड्स, कवितेच्या शेवटी जो शब्द सारखा सारखा येतो की नाही त्याला यमक अलंकार म्हणतात. अनुप्रास म्हणजे अक्षरांची पुनरावृत्ती होते. अशा कारणाने या कवितेला गेयता लाभलेली आहे. म्हणजेच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की स्वतःच्या ठोस व कलंदर व्यक्तिमत्वाचे गझलेतून चित्रण करताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त होत राहतो.
नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटती ठेवणारी अशा प्रकारे योजना केलेली आहे कवितेत. त्याला शेर म्हणतात. दोन दोन ओळी ज्या आल्या आहेत त्याला शेर म्हणतात. आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही एक सुंदर अशी गझल आहे. चला आपण आता गझल पाहूया काय म्हणतायत कवी. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही जळा, मी असा की लागती या सावल्यांच्या ही जळा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख झाला लागला माझा लळा, हे कशाचे दुःख झाला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशा प्रकारे गेयता या कवितेला लाभलेली आहे. चला तर आपण आता या कवितेचा किंवा गझलेचा भावार्थ समजावून घेऊया. पहिल्याच शेरामध्ये किंवा दोन कडव्यामध्ये कवी काय म्हणतायत. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कवी स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना काय म्हणतात. सर्व रंगात रंगलय तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे. मी इतरांच्या सारखा नाहीये, मी वेगळा आहे. माझे व्यक्तिमत्व साऱ्यांहून वेगळे आहे. कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त होऊ शकतो किंवा मी स्वतःला मुक्त करून घेतो, मोकळा करून घेतो. अशा प्रकारे कवी स्वतःच्या कलंदर वृत्तीचे म्हणजेच बंधन न मानणाऱ्या वेगळ्या अनोख्या व्यक्तिमत्वाचे वर्णन कवी करत आहेत या पहिल्या दोन ओळीमध्ये. नंतर पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणतात. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही जळा. कवी म्हणतात मला कळलेच नाही कुठून सावल्या माझ्याकडे आल्या. जसं ऊन पावसाचा खेळ चालतो, वेगवेगळ्या ऋतूंचा खेळ छान आहे. कुठलाही काळ कुठलाही क्षण स्थिर नाहीये. मग अशा काळामध्ये दुःखही आलं पण त्याच वेळेला सुखाच्या सावल्या माझ्याकडे कशा आल्या ते मला कळलं नाही. पण मी असा संवेदनशील आहे की या सुख छायेच्याही मला झळा लागतात, मला त्रास होतो. सावल्यांच्याही जळा लागल्या. आनंदाचे क्षण आले, सुखाचे क्षण आले, सुखाच्या सावल्या आल्या, पण त्याच्याही मला झळा लागतात, मला त्रास होतो. म्हणजे
सुख मिळालं तरी सुद्धा मला मानसिक वेदना होतात, असं कवी दुसऱ्या शेरामध्ये म्हणत आहेत. पुढे कवी म्हणतात, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कवी म्हणतात, माझ्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना ते दुःखाचे अश्रू आहेत, पण ते माझ्या सोबत राहतात कसे, तर गीतांपरी म्हणजे माझ्या गाणं जसं आहे ना तसं अश्रू माझ्या सोबत राहत आहेत. माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू जे आहे गाण्यासारखे माझ्या सोबत सदैव राहतात. आणि अश्रू नव्हेत ते माझे, तर ते माझं गाणं आहे. माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांच्या धारा माझं गीत आहेत. आणि हे असं कशाचं दुःख मला आहे की या दुःखाचा मला लळा लागला, प्रेम वाटतंय, मला दुःख आवडायला लागलंय आणि दुःखावर मी माया करायला लागलोय. हे कशाचे दुःख आहे बरं, की ज्याला माझा लळा लागला, प्रेम लागलं, माया लागली, मला ते दुःख आता आवडायला लागलेलं आहे. पुढे कवी म्हणतात, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. गळा कापणे, विश्वासघात करणे हा वाक्प्रचार आहे. आणि कवी म्हणतात, कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले किंवा मला जाणीव झाली, मला कळलंच नाही. असं म्हणतात ना झोपेतून जाग झाल्यासारखं, की कोणत्या मला आलं आणि मी जीवन जगायला लागलो. कसं जगायला लागलोय मला कळलंच नाही. आयुष्य जगायला शिकून माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. मी चांगलं प्रामाणिकपणे जीवन जगत होतो, पण आयुष्याने घात केलेला आहे. आणि मी प्रामाणिक होतो, पण माझ्या इमानाची किंवा प्रामाणिकपणाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली. कवीला समाजामध्ये विश्वासघात सुद्धा सहन करावा लागलेला असेल, अशी पण काही माणसं भेटली असतील. म्हणून कवी म्हणतात, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. या आयुष्याने माझा विश्वासघात केलेला आहे, मला कळलं देखील नाही कसं जगायला लागलो. मग कवी म्हणतात, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. कवी म्हणतात की चारी बाजूंनी या ज्या दिशा आहेत त्या मला जीवनाचे सार सांगतात. तात्पर्य म्हणजे सार, सांगती तात्पर्य माझे, की हे चार दिशा आहेत ना मला जीवनाचं, आणि माझी दिशा भूल करतात. दिशा दाखवतच नाहीयेत, उलट माझी दिशा भूल करतात, मला फसतात. कारण जो नीट चालतो त्याला जग म्हणतात, आणि जो नीट पाहतो त्याला जग म्हणतं. आणि जग किती, हा येतोय का आता आवाज? कवी म्हणतात की हे दिशा आहेत, माझी दिशा भूल करतात, मला फसवतात. कारण जो नीट चालतो, जो सरळ चालत असतो ना, जग त्याला वाकडी वाट दाखवतं, आणि जो वाकडी आहे त्याला सरळ दाखवतं. म्हणजे जग काय आहे, दिशा भूल करतं. जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतो, आणि ज्याला जो नीट पाहतो म्हणजे जो खरा डोळा आहे त्याला आंधळा म्हणतो. ती गोष्ट बिरबलाची आणि अकबराची माहिती आहे का, की अकबराने सांगितलं बिरबलाला की आपल्या राज्यामध्ये किती आंधळे आहेत की मोजायचे. बिरबल काय करतो, चौकामध्ये एक खाट विणायला घेतो, दाव्याच्या सहाय्याने विणतात. अशी विणत बसतो. येणारा जाणारा प्रत्येक जण बिरबलाला विचारत, काय बिरबल काय करतोय, काय बिरबल काय करतोय, असं खूप जणांनी विचारलं. आणि मग बिरबलाच्या कागदावर अनेक जणांची लिस्ट तयार झाली. आता त्या लोकांना सगळं दिसत होतं ना, हा बाज विणतोय म्हणून, पण प्रत्येक जण विचारत होता असं आंधळ्यासारखं. म्हणजे जग काय आहे, जो डोळस आहे त्याला आंधळा म्हणतं, जो चालतोय त्याला पांगळा म्हणतं. असे ढोंगी लोक जगामध्ये आहेत, स्वार्थी आहेत. आणि कवीचं जीवन इतकं निर्मळ, इतकं प्रामाणिक मन होतं, पण या कवीची मात्र फसवणूक झालेली आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतात, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा आहे. तर जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा दुःखाचा काळोख आहे, मध्यरात्री मी सर्वत्र म्हणजे मी इतरांना प्रकाश देतो. माझ्या विचारांना दिव्य तेज आहे. इतरांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. कोणावर अन्याय झाला तर मी तिथे पेटून उठतो आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न आहे माझा. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही. म्हणून कवी म्हणतात, माझी यासाठी ना माझा पेटण्याचा सोहळा. मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच करत नाहीये.
माझे विचार असतील, आचार असतील, ते सगळे इतरांच्या भल्यासाठी आहेत. अशा प्रकारे कवी इथे सामाजिक ऋण व्यक्त करत आहेत, समाजासाठी काम करत आहेत. आणि म्हणून मध्यरात्री हिंडणारा मी सूर्य आहे. अशा प्रकारे आपण कवितेचा भावार्थ स्पष्ट केलेला आहे. यामध्ये शब्दार्थ आलेले आहेत. गुंता म्हणजे गुंतागुंत, झळा म्हणजे गरम हवेचा झोत, आसवे म्हणजे अश्रू, गीत म्हणजे गाणे, तात्पर्य म्हणजे सार किंवा सारांश, पांगळा चालता न येणारा किंवा त्याला दिव्यांग असं म्हटलं तरी चालेल, सोहळा म्हणजे उत्सव किंवा समारंभ. आणि 2 वाक्प्रचार आलेले आहेत यामध्ये. पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणं, आणि गळा कापणे विश्वासघात करणे. अशा प्रकारे 2 वाक्प्रचार इथे आलेले आहेत. आता या कवितेवरील स्वाध्याय आपण पुढच्या लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. पुन्हा एकदा या कवितेची मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्या की स्वतःच्या ठोस व कलंदर व्यक्तिमत्वाचे गझलेतून चित्रण करताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार या कवितेतून किंवा गझलेतून कवीने व्यक्त केलेला आहे. नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटती ठेवणारी इथे शेरांची रचना केलेली आहे. सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही एक उत्तम गझल आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर YouTube चॅनलवर जाऊन पुन्हा एकदा पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.